हाय हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझे 3 पार्सल आले. काल एक आलेलं आणि आज 2 आले. तर म्हटलं चला आपण व्हिडिओ काढतो. त्याआधी मग मी सगळी माझी कामं आवरून घेतले. हिरू पण इथं बसली, अभ्यास करत बसली, तिचं होमवर्क करत बसली. तर म्हटलं चला आपण आपलं जे पार्सल आहे ते आपण यांच्याबरोबर शेअर करूया. तर 3 गोष्टी आहेत. तर 3पैकी एक मी 2 मिशोवरून मागवलं आहे आणि एक ॲमेझॉनवरून मागवलं आहे. तर मी सर्वात क्युरियस होते ज्या गोष्टीविषयी कशी येईल, तर ते म्हणजे ट्रायपॉड. हा ट्रायपॉड आहे ना, मिशोवरून मागवला आहे मी. व्हिडिओ काढण्यासाठी मला खूप अवघडल्यासारखं व्हायचं, मोबाईल कुठे ठेवू, पडतो की काय, तो खूप अवघडला. आणि त्यासाठी मग मी म्हटलं आपण बघूया. तर खूप काही मी इन्व्हेस्ट नाही करू शकत आता, कारण माझी काही एक्स्ट्रा इन्कम नाही आहे. तर मग मी युरूच्या पप्पांना तेवढा मी खर्च नाही देऊ शकत की मी 1000-1500चं ट्रायपॉड घेईल आणि मी त्यांना उगाचच. तर म्हणून मग मी शॉर्ट इन्व्हेस्ट केलं आणि मग त्यामध्ये मला चांगलं वाटलं, म्हणून मग मी हा ट्रायपॉड आहे छोटूसा मिशो. फार काही नाही, 200 समथिंग काहीतरी आहे. मी बघितला मग अशी तो, पण म्हटलं आता व्हिडिओ एकदा कसं आहे बघून घेऊ आपण. मग हे बघा, हे आपल्याला समजा हे असं आपला व्हिडिओ कसा हवा त्या हिशोबाने करू शकतो आपण. आणि इथे इथे फ्लॅश आहे, फ्लॅश. आणि यासाठी इथे चार्जिंगची पिन पण दिली आहे, मॅन्युअली बस ही चार्जिंगची पिन पण दिली आहे. आणि यूट्यूबसोबत कनेक्ट करू शकतो. सॉरी यूट्यूब नाही, सारखं यूट्यूब येतं. ब्ल्यूटूथसोबत कनेक्ट करू शकतो आपण. इथं ब्ल्यूटूथ कनेक्ट करू शकतो इथनं. चांगलं आहे, कारण काही उंची नाही आहे. खाली हे करून असं उभं ठेवू शकतो. ठीक आहे, तात्पुरतं ठीक आहे, नंतर बघेन मग. पण चांगलं आहे, 200 रुपयाच्या म्हणून ठीक आहे. तर सध्या मग काढेल याच्यावर, बघ किती दिवस टिकतो आहे मला हा. त्याच्यावर छोटूसा आहे, कुठेही कॅरी करू शकते मी इझिली, असं आहे. आणि सेकंड थिंग इज, खोलून ठेवले मी, व्हिडिओ लावून नको यासाठी. सुधा मूर्तींचं बुक आहे, मराठी आवृत्ती आहे. त्याचे रिव्ह्यू वाचले होते मी, खूप छान होते, म्हणून मी मागवले माझ्यासाठी. जसं मला वेळ मिळेल तसं वाचते मी. तर माझं पूर्ण वाचून झालं की मी तुम्हालासुद्धा सजेस्ट करेल की घ्या आणि वाचा म्हणून. अँड थर्ड थिंग इज फ्रीजसाठी कंटेनर घेतलं आहे मी, सेपरेट आहे. त्यामध्ये छोटे छोटे 6 असे आहेत. हे मी मिशोवरून मागवले. हे 140 असं काहीतरी होतं. हे असं आहे, त्याचं झाकण आहे. आणि हे सेपरेट आहेत, जॉईंट नाही आहे, सेपरेट आहे. थोडंसं अद्रक आहे, थोडंसं छोटं काही, थोडीशी कोथिंबीर उरली समजा असं ठेवू शकते मी. किंवा मग काही छोट्या जे उरतं काही, एखादा टमाटा शिल्लक राहिला तर हे त्यासाठी घेतलं मी. छोटे ना, मी वाट्या म्हणा, डबे किंवा मग काही यांचे केकचे डबे वगैरे ते मी शक्यतो आहे माझ्याकडे, ते वापरायचे. पण एक मी फर्स्ट टाईम घेतले फ्रीजसाठी. हे एक आधी कवर घेतलं होतं, फ्रीज कवर, आणि त्याच्यानंतर हे फ्रीजसाठी या 2 गोष्टी घेतल्या. हे पण चांगलं आहे, क्वालिटी पण चांगली आहे, छान आहे. घेऊ शकता तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. चांगलं आहे, क्वालिटी पण चांगली आहे. 140च्या मनाने खरोखर चांगलं आहे. फ्रीजचं मी करेल ना, फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ वगैरे, त्यावेळी मी तुम्हाला दाखवेल. जसं मी कसं ऑर्गनाईज करते माझं फ्रीज, त्यावेळी मग तुम्हाला दिसेलच हे फ्रीजमध्ये. तर बस एवढंच होतं, 3 होते. तर त्यापैकी बघू आता. आधी त्या ट्रायपॉडसाठी खूप मी उत्सुक आहे, कसं होतो यूज माझा, कसं माझं काम सोपं होतं. तर बघू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी खरंच धन्यवाद. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.